नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला लुसलुशीत साबुदाण्याचे पराठे बनवून दाखवणार आहे। त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून दाखवणार आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। 1 कप साबुदाणा घेतलेला आहे, राजगिऱ्याचं पीठ, मीठ, शेंगदाण्याचं तेल, जिरे, आलं, मिरच्या आणि बटाटे घेतलेले आहेत उकडून साल काढून। सुरुवातीला साबुदाणा भाजून घेऊया। जास्त नाही भाजायचं, थोडासाच भाजायचा आहे। हे बघा आपला भाजून झालेला आहे। आता मी याला थंड करायला ठेवते। तोपर्यंत आपण बटाटे खिसून घेऊया। पूर्ण बटाटे खिसून घ्यायचे आहे। हे बघा पूर्णपणे बटाटे आपले खिसून झालेले आहे। हे थोडंसं राहिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला छान असं खिसून घ्यायचं आहे। हे बघा पूर्ण खिसून झालेलं आहे। आता हा साबुदाणा जो आहे याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। एकदम बारीक पावडर करायची आहे। हे बघा, तरी सुद्धा आपण याला चाळून घेऊया। थोडंसं जाडं राहिलेलं ते आपल्याला वापरायचं नाही आहे। याला मी काढून टाकते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकूया, जिरं, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता। आलं, याला मिक्सरमध्ये काढून घेऊया। आता हा ठेचा याच्यामध्ये टाकूया। चवीनुसार मीठ, याला मिक्स करूया। छान असं चोळून घ्यायचं आहे आणि याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे। एकदम घट्ट उंडा नाही बनवायचा, थोडासा असा नरमच करायचा आहे। जसं जसं पाणी लागेल तसं तसं टाकायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने छान असा नरम केलेला आहे। आता एका भांड्यामध्ये काढते याला। हे बघा याच्यामध्ये टाकते आणि याला असे खड्डे खड्डे केल्यासारखं करते आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडंसं, जास्त नाही थोडंसंच टाकायचं आहे, म्हणजे आपला साबुदाणा जो आहे तो आणखी मऊ होईल। आता याला 15 मिनिटासाठी झाकण ठेवून देते। तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी बनवूया। इथे मी हे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेली आहे। मिरच्या, आलं, जिरे, सुक्या मिरच्या आणि मीठ। सुरुवातीला शेंगदाणे टाकूया या भांड्यामध्ये, मिरच्या, आलं, थोडंसं जिरं टाकूया आणि चवीनुसार मीठ। याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। पाणी टाकूया थोडंसं आणि याला वाटून घेऊया। हे बघा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता याला तडका देऊया। हे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे मी। याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया, मिरच्या टाकूया, याला हलवून घेऊया आणि हा तडका आपल्याला शेंगदाण्याच्या चटणीवरती टाकायचा आहे।
हे बघा छान असा तडका बसलेला आहे. आता आपण हे बघूया. हे बघा छान असा उंडा बनलेला आहे, नरम असा झालेला आहे. याला मिक्स करून घेऊया आणि परत याला चोळून घेऊया. परत याला थोडंसं पाणी टाकूया आणि याचा मऊसूद असा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. थोडासा तेलाचा हात घेऊया. आता पोलपाटावरती याचा थोडासा आपण हाताने चोळूया आणि पोलपाटावरती याला परत चोळूया. हे बघा असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे परत तो असा मऊ होतं थोडंसं. आता राजगिऱ्याचं पीठ घेऊया. हे पीठ टाकायचं आहे थोडं थोडं दोन्ही साईडला आणि जसं जसं पीठ लागेल तसं तसं लावायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. पूर्णपणे लाटून घेऊया. थोडं थोडं पीठ लावायचं आहे. आता याला बाजूला काठाला असे क्रॅश पडलेले आहेत, त्याच्यासाठी आपण एका प्लेटने याला गोल आकार देऊया. हे बघा छान असा गोल आकार द्यायचा आहे. प्लेट थोडीशी मोठी झाल्याच्याने एवढा छान झाला नाही. आता आपण याला तव्यावरती टाकूया. मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं होऊ देऊया. एकीकडे हा दुसरा लाटायला घेते. आता याला पलटी करूया. थोडंसं तेल लावूया याला. परत पलटी करते आणि याला तेल लावते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. हे बघा छान असा आपला पराठा फुगत आहे. याला पलटी करूया. इकडून सुद्धा तेल लावून घेऊया. हे बघा आपला हा पराठा जो आहे तो तयार झालेला आहे. आता मी याला काढून घेते. आणि परत दुसरा पराठा टाकते. असाच याला भाजून घेऊया. हे बघा छान असं फुगत आहे. परत पलटी करूया. याला तेल लावूया. या साईडला सुद्धा लावून घ्यायचं आहे. याला पलटी करूया. हे बघा किती छान असा फुगलेला आहे. याला पलटी करूया.
बस हा झालेला आहे. आता मी याला काढून घेते आणि परत दुसरासुद्धा टाकते याच्यावरती. अशाच पद्धतीने सर्व करून घेऊया. हे बघा, हा सुद्धा झालेला आहे. याला सुद्धा काढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे लुसलुशीत पराठे आणि शेंगदाण्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. हे बघा किती छान असं मऊसूद आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थोडीशी जरी रेसिपी जर आवडली असेल तर. धन्यवाद.